विद्यार्थी मित्रो नमस्कार. मी प्राध्यापक अभंग गेल्या उच्च प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर. यापूर्वी आपण 12वी मानसशास्त्र या विषयामधील प्रकरण 5वे भावना या संदर्भातला अभ्यास पाहत होतो. आणि अभ्यास पाहताना भावनेच्या संदर्भातील असणारी वेगवेगळी माहिती आपण पाहिलेली आहे. आजच्या तासाला यापूर्वी मला सांगितलं होतं प्रकरणाचा हा शेवटचा भाग आहे. मागच्या तासाला बोललो होतो आणि आजच्या तासाला या प्रकरणाचा सारांश थोडक्यामध्ये मी सांगणार आहे. प्रकरण हे मोठं आहे. या प्रकरणाअंतर्गत असणारा भाग थोडक्यामध्ये मी तुमच्या समोर सांगत आहे. तरी विद्यार्थ्यांनी शांतपणे ऐकायचं आहे. मिठाशिवाय जेवणाला चव नसते, तसे भावनेशिवाय माणसाचं जीवनच नाही. ज्या व्यक्तीच्या जीवनात भावनाच नसेल अशा व्यक्तीचं जीवन कंटाळवाणे आणि वाटेल. त्यामुळे जीवनामध्ये विविध रंग या भावनेमुळे दिसून येतात आणि एक प्रकारचा अर्थ प्राप्त होतो. थोडासा भावनेचा इतिहास पाहत असताना आपल्याला असंही म्हणता येईल की आनंद, दुःख, राग या भावनांच्या आधी जाऊन आपण इच्छा, विचार, वर्तन प्रभावित करतो, असे डॉक्टर टी.पी. चिया यांचे मत आहे. भावनेला इंग्रजीमध्ये इमोशन असे म्हणतात. इमोशन हा शब्द दोन ग्रीक लॅटिन शब्द इमोशन हा शब्द ग्रीक लॅटिन शब्द इमोवैरे यापासून आलेला आहे. इमोवैरे याचा अर्थ काय होतो? ढवळून निघणे किंवा हल्ले किंवा उत्तेजना निर्माण होणे असा त्याचा अर्थ होतो. या भावनेचं स्पष्टीकरण देत असताना वेगवेगळ्या संशोधकांनी वेगवेगळ्या प्रकारची मतं किंवा मांडलेले आहे. त्यांना सिद्धांत असं म्हटलेलं आहे. जेम्स लॅब नावाचा जो काही संशोधक आहे त्यांनी सांगितलं शारीरिक उत्तेजना अगोदर निर्माण होतात आणि त्यानंतर आपण भावना अनुभवतो, असं जेम्स लॅब नावाचा जो काही संशोधक आहे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांच्यामध्ये आपण दुःखी असतो म्हणून रडत नाही, तर आपण रडतो म्हणून दुःखी होतो, अशा प्रकारचं मत जेम्स लॅब नावाचा संशोधक आहे त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र दुसरा एक संशोधक आहे तो म्हणजे कॅनन बार्ग. त्यांच्या मते काय सांगितलंय त्यांनी की त्यांच्यामध्ये फक्त शारीरिक उत्तेजनामुळे विशिष्ट भावनिक अनुभव येत नाहीत, कारण आपल्यामध्ये समान शारीरिक उत्तेजना निर्माण होऊ नये, भिन्न भिन्न भावना निर्माण होऊ शकतात. थोडक्यात आपण दुःखी असताना रडत नाही, तर जेव्हा आश्चर्यचकित होतो किंवा खूप आनंदी होतो त्यावेळी देखील आपल्याला रडू येतं. अशा प्रकारची माहिती जो संशोधक आहे तो म्हणजे कॅनन बार्ग यांनी सांगितली. आपली सहानुभूती मज्जासंस्था जे आहे, रडणे, हृदय धडधडणे इत्यादी जी काही शारीरिक क्रिया असतात ती घडवून आणते. तर शॅक्टर सिंगर नावाचा जो काही संशोधक आहे त्याने असं सांगितलं की भावनांच्या अनुभवामध्ये योगदान देतात आपली शारीरिक उत्तेजना आपले विचार प्रक्रियेशी संवाद साधते आणि त्यानंतरच आपण भावना अनुभवतो, असं शॅक्टर सिंगर नावाचा जो काही संशोधक आहे त्यांनी सांगितलं. आधुनिक मानसशास्त्रज्ञांचं काय मत आहे की मेंदूतला अॅमिग्डाला सारखे जे काही विशेष भाग आहे ते भावनांच्या अनुभूतीमध्ये महत्वपूर्ण ठरतात. या वरील सिद्धांतानुसार आपल्या चेहऱ्यावरच्या अभिव्यक्ती मेंदूला अभिप्राय देतात. आता काही मूलभूत प्रकारच्या भावना आहेत. या मूलभूत प्रकारच्या असणाऱ्या भावना हा भाग जो काय असेल तो अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर थोडासा वगळण्यात आलेला आहे, यापूर्वी सांगितलेला आहे. तरी देखील हा भावनेचा भाग थोडासा अभ्यासल्याशिवाय आपल्याला पुढे जाताच येत नाही. म्हणून असणाऱ्या काही मूलभूत भावना या संदर्भामध्ये माहिती पाहणं आवश्यक आहे. भावनांचे प्रामुख्याने दोन भाग आहेत. एक सकारात्मक आहे आणि दुसरा नकारात्मक भावना. सुखाची भावना आनंदामध्ये, तर दुःखाची भावना ही शोकामध्ये रूपांतर होते. काही वेळेस भावना आपल्यावर राज्य करतात. संवेदन घेतलेल्या निर्णयावर तसेच आपल्या
वागण्यांवर भावनांचा फार मोठा प्रभाव दिसून येतो. राग भावना तेवढ्या पुरत्या व प्रेम भावना दीर्घकाळ टिकून राहते. भावना आपल्याला सुरक्षिततेसाठी आणि जीवन जगण्यासाठी आवश्यक असतात. भावना सामाजिक दृष्ट्या योग्य अयोग्य असतात. त्याचबरोबर विविध भावनांच्या मिश्रणातून वेगवेगळ्या प्रकारच्या भावना तयार होतात. भावना आर्कमन नावाचा संशोधक आहे, त्यांनी 6 प्रकारचे असणाऱ्या प्राथमिक भावना ज्या आहेत त्या सुचवल्या आहेत. त्या भावना खालीलप्रमाणे: सुखाची भावना, दुःखाची भावना, रागाची भावना, भीती, आश्चर्य आणि तिरस्कार या वेगवेगळ्या प्रकारच्या भावना आहेत. या भावनेच्या संदर्भामध्ये प्लुटचुक नावाचा जो काही संशोधक आहे यांनी भावनाचं सर्वप्रथम वर्गीकरण केलेलं आहे आणि हे वर्गीकरण 8 प्रकारच्या भावनांमध्ये त्यांनी केलेलं आहे. त्या 8 प्रकारच्या भावना अशा आहेत: आनंद, विश्वास, भीती, आश्चर्य, दुःख, अपेक्षा, क्रोध, तिरस्कार. उबग नावाची एक भावना या ठिकाणी सांगितली. नवीन शब्द वाटला मग सांगतो. उबग म्हणजे किळस किंवा एक प्रकारचा तिरस्कार असंही म्हटलं तर काही चुकीचं होऊ शकणार नाही. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या 8 प्रकारच्या भावना प्लुटचुक नावाचा जो काही संशोधक आहे त्यांनी तयार केले किंवा सांगितलेले. त्याचबरोबर प्लुटचुक यांचा भावनांचा आराखडा जो आहे तो भावनिक साक्षरतेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरतो. भावनेला अचूक ओळखून नाव देता येणे व भविष्यात उद्रेक होणार नाही अशा प्रकारच्या परिणामकारकपणे हाताळणे अपेक्षित असते. भावना अनुभव घेत असताना वेगवेगळ्या प्रकारचे शरीरामध्ये बदल होतात. काही शारीरिक बदल आहे आणि काही भावनिक बदल म्हणजे भावना अनुभवत असताना काही शरीर अंतर्गत बदल होतात. शरीर अंतर्गत बदलांना दिली जाणारी प्रतिक्रिया म्हणजे भावना होय अशी एक व्याख्या यापूर्वी आपण पाहिलेली होती. आता भावना अनुभवत असताना 2 प्रकारचे बदल होतात. एक शरीर अंतर्गत बदल आणि शरीर बाह्य बदल. शरीर अंतर्गत बदलामध्ये हृदयाचे ठोके, रक्तदाब वाढणे, शरीराचा तापमानामध्ये बदल, लाल रस निर्मिती घट होतं, तोंड कोरडे पडणे, नाडीच्या गतीमध्ये बदल, श्वसनाच्या गतीत बदल, फुफ्फुसाचा आकार मोठा इत्यादी प्रकारची माहिती. ते शरीर बाह्य बदलामध्ये काय? आवाजातील बदल, तीव्रता, स्वर, चेहऱ्यावरील आविर्भाव, शारीरिक हावभाव, स्नायू, ताठरपणे, घाम येणे, ओठ व चेहरा लाल होणे इत्यादी. आता भावनिक सुदृढता असा एक असणारा स्वतंत्र एक मुद्दा आहे. भावनिक सुदृढतेमध्ये काय सांगता येत आहे सारांश पद्धतीनं की भावनिक सुदृढता म्हणजे काय? आपल्या सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही भावनांचे व्यवस्थापन करणे म्हणजे थोडक्यामध्ये भावनिक सुदृढता होय. आता ही भावनिक सुदृढता कशी साध्य करावी यासाठी संशोधकांनी काही संशोधन केलेलं आहे. त्यासाठी काही तंत्र सांगितले. ती खालीलप्रमाणे: शारीरिक, भावनिक, सामाजिक अशी तंत्र आहे. शारीरिकच्या संदर्भामध्ये शरीराचा म्हणजे व्यायाम करावा असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे उत्साह वाढतो आणि ताण कमी होतो. भावनिकतेमध्ये करून काय सांगितलंय की गळून गेल्याचा विचार करण्यापेक्षा वर्तनाचा विचार करणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे भावनिक आरोग्य सुदृढ होते. त्यासाठी छंद जोपासणे, समाधानाची कामे पूर्ण करणे सांगितले. सामाजिकतेमध्ये काय सांगितलं? इतरांचा अर्थपूर्ण संबंधातून व्यक्तीला आधार मिळतो. त्यामुळे इतरांबरोबर जास्तीत जास्त जे काही संबंध असतील ते वाढवावेत असं देखील म्हणजे सांगता येईल. या संबंधी काही फायदे, भावनिक सुदृढतेचे फायदे 4-5 प्रकारचे. समायोजन तानाशी करता येतं, उच्च स्वनियमन, नवनिर्मिती, कार्यक्षमता विकास, जीवनाविषयी समाधान होते.
भावनेच्या संदर्भामध्ये पुढचा एक मुद्दा म्हणजे भावनिक गैरवर्तन. भावनिक गैरवर्तन म्हणजे काय? तर एखाद्या व्यक्तींवर नियंत्रण मिळवण्यासाठी लाथा मारणे, धुक्या मारणे, ढकलणे किंवा इतरांना इजा करणे, असं जे काही वेगवेगळ्या प्रकारचं शारीरिक गैरवर्तन होत आहे त्याला भावनिक गैरवर्तन असं म्हटलेलं आहे. काही याचे काही प्रकार आहेत. भाषिक गैरवर्तन आहे, अभाषिक गैरवर्तन. भाषिक गैरवर्तनाच्या बाबतीमध्ये काय आहे की एखाद्याला बोलणे, आणि बोलणे म्हणजे कसं, सहजासहजी बोलत असताना अपमान करणे, शपथ घालणे, तो थोडक्यामध्ये आज्ञा देणे किंवा नावं ठेवणे, तिरस्कार करणे, हे भाषिक पद्धतीनं. अभाषिक मध्ये काय, नाकारणे, लक्षात न आल्याचा दिखावा करणे, जाणून बुजून एखाद्याची गोष्ट विचारणे किंवा दादागिरी, बहिष् करून, या ज्या गोष्टी आहेत त्या अभाषिक गैरवर्तनामध्ये येतात. आता हे भावनिक गैरवर्तन कसे हाताळायचे या संदर्भामध्ये 7 प्रकारचे मुद्दे ते देखील सांगितलेले. त्याच्यानंतर भावना व्यवस्थापन हे पाहत असताना रागाच्या संदर्भातील भावना या संबंधीची थोडीशी माहिती आपण पाहिलेली आहे. या संदर्भामध्ये रागाची काही उगमस्थाने आहेत, शाब्दिक सूचके, अभाषिक सूचके, याची माहिती थोडीशी आपण पाहिलेली आहे. दैनंदिन जीवनामध्ये काही व्यक्तींना लवकर राग येतो, काही व्यक्तींना उशिरा राग येतो. राग उद्रेकाची पातळी प्रत्येकाची वेगवेगळी असते. रागामुळे शरीरांतर्गत बदल होतात, त्याचप्रमाणे व्यक्तीच्या वर्तनातून थोडक्यामध्ये राग स्पष्ट होतो. अशा प्रकारची देखील माहिती या उजळणीच्या माध्यमातून पाहिली. राग व्यवस्थापनाचे काही दृष्टिकोन देखील आहे. एक शिथिलीकरण आहे, दुसरा पुनर्मूल्यांकन आहे. या पुनर्मूल्यांकना पुन्हा तिसरा करुणा दाखवणे, वास्तववादी, तपासणी, प्रतिसाद, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत या भावना या प्रकरणाच्या अंतर्गत उजळणी वजा किंवा सारांश पद्धतीनं थोडक्यामध्ये सांगितलेले आहे. आजच्या तासाला भावना हे प्रकरण सारांश पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि यानंतरच्या वेळी या प्रकरणाखालील किंवा हे तास संपल्यानंतर या प्रकरणाअंतर्गत असणारा जो काही भाग असेल तो भाग या पुढच्या वेळेस नोट्स वजा विद्यार्थ्यांना पाठवण्यात येईल. आणि स्वाध्याय म्हणून जो खाली भाग दिलेला आहे या स्वाध्यायामध्ये फक्त उत्तरे दिलेली आहेत मी, आणि प्रश्न जो असेल तो तुम्ही पुस्तकामध्ये पाहावा असं एक विद्यार्थ्यांना या ठिकाणी आवाहन करतो. आणि आजच्या तासाचं हे कामकाज संपलं असं सांगतो. विद्यार्थ्यांनी यापूर्वीच्या नोट्स क्रमानुसार लिहून घेतलेले असतील. पेज नंबर वहीच्या पानाच्या वरच्या बाजूला मी दिलेलं आहे. त्याच्यानुसार विद्यार्थ्यांनी वहीमध्ये आपापल्या पद्धतीनं नोट्स वहीमध्ये नोंद करून घ्यावयाचे आहे. त्यानंतर हे जे पुढचं प्रकरण जे आहे 5वं त्याच्या देखील असणार आहे. पुढच्या वेळेसच्या किंवा PDF फाईल एक तुम्हाला नोट्सच्या माध्यमातून पाठवण्यात येईल. ती पुढच्या पेजेच्या क्रमांकानुसार विद्यार्थ्यांनी वहीमध्ये नोंद करून घ्यावी. धन्यवाद.